धनुराशी पुढचा मोठा निर्णय नियती घेणार तुमच्या संमतीशिवाय. धनुराशीसाठी 2026 सुरुवातच अशा एका कालखंडाने होईल जिथे काहीतरी मोठं घडणार आहे, परंतु तुम्ही त्यात थेट सहभागी नसाल. जसे की कोणीतरी तुमच्याविषयी एखादा निर्णय घेणे आणि तोच निर्णय तुमचं भविष्य ठरवेल. नोकरीतील बदली, एखादी वारसा हक्काची मालमत्ता मिळणे किंवा सुटणे, अचानक लग्नाच्या किंवा घटस्फोटाच्या दिशा. आता यासाठी उपाय काय करायचे? रोज शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. तिसऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून न राहता मनाने तयारी ठेवा. सोमवारला दूध, तांदूळ आणि बेलपत्र शिवाला अर्पण करा. नंबर 2 आहे, एका जुन्या कर्माचं फळ अचानक प्रकट होईल. तुम्ही कधीतरी पूर्वी कोणावर केलेली मदत ती विसरलेलीही असेल, तिचं फळ मिळेल. विशेषतः एप्रिल ते जून 2026 या दरम्यान काहीतरी अदृश्य हात तुमच्यासाठी दार उघडेल. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला आर्थिक, भावनिक किंवा सामाजिक उन्नतीसाठी मार्ग देईल. तुमच्या मागे कोणीतरी नकळत खंबीरपणे उभा राहील. आता यासाठी उपाय काय करायचे? त्या कर्माचा आभार मानण्यासाठी नमः शिवाय जप करत अन्नदान करा. एखाद्या गरजू व्यक्तीला दर गुरुवारी मदत करा. ही त्या कर्माची पूर्णता असेल. नंबर 3 आहे, घरात मोठा बदल पण आधी संघर्ष. धनुराशीच्या 4थ्या घरात 2026 मध्ये चंद्र शनी वक्री होणार आहेत. याचा परिणाम म्हणजे घरात मालमत्तेसंबंधी वाद, घर बांधणे, खरेदीचा निर्णय, अडचणीत येणे, एखादा सदस्य घर सोडून जाणे. परंतु या सगळ्या संघर्षानंतर 2026च्या शेवटच्या 3 महिन्यांमध्ये अचानक घराच्या स्थैर्याची भावना मिळेल. एक नवं घर, एक नवा कोपरा तुमच्यासाठी होईल. आता उपाय काय करायचे? प्रत्येक शनिवारी घरात तिळाचा दिवा लावा. शनी त्रयोदशीच्या दिवशी हनुमान चालीसा 11 वेळा म्हणा आणि घरात दक्षिणमुखी तुळशीचे झाड लावा. नंबर 4 आहे, मित्राच्या रूपातील शत्रू उघड होणार. धनुराशीसाठी मंगळ व राहू यांचे संयोग 2026 मध्ये अष्टम स्थानात होतात. त्यामुळे तुमच्या जवळच्या वर्तुळातला एक विशेष मित्र किंवा भाऊसारखी व्यक्ती अचानक तुमच्याच विरोधात जाईल. हा धोका विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात किंवा कौटुंबिक हस्तक्षेपाच्या स्वरूपात असेल. आता उपाय काय करायचे? हनुमान बाहुकचा रोज पाठक करा आणि कोणाशीही पैसे व वचन देताना पुरावा ठेवा. घरात गुगळ धुपवा आणि ओम श्री ह्रीम क्लीम चामुंडाय विचे मंत्राचा 108 वेळा जप करा. नंबर 5 आहे, शारीरिक त्रास पण त्यातूनच उपचाराचा ब्रह्मसिंहावलोकन. 2026च्या मध्यात धनुराशीच्या 6व्या घरात केतू येतो, त्यामुळे जुना आजार पुन्हा उद्रेक होऊ शकतो. मानसिक थकवा आणि डिप्रेशन, अपचन, शरीरात जडपणा, रक्तदाब, अनियमितपणा. पण विशेष म्हणजे याच वेळेस आयुर्वेदिक, सात्विक किंवा आध्यात्मिक उपाय तुमच्या आयुष्याचा भाग बनतील. उपचार फक्त शरीरासाठीच नाही तर आत्म्यासाठी सुद्धा होतील. आता उपाय काय करायचे? दर रविवारी लवंग, गूळ खा आणि सूर्याला जल अर्पण करा. श्री धन्वंतरी स्तोत्राचा जप करा. शुद्ध सात्विक आहार व ध्यानाची दिनचर्या स्वीकारा. नंबर 6 आहे, शत्रूंचे मुखवटे उतरतील. गुरु राहू शत्रुयोगाचा भयंकर परिणाम 2026च्या उत्तरार्धात, विशेषतः जून 2026 नंतर धनुराशीच्या सप्तम, अष्टम आणि दशम स्थानात शत्रुयोग सक्रिय होणार. राहूची दृष्टी गुरुच्या स्थानी पडेल आणि या काळात नकळतपणे विश्वास टाकलेले लोकच सर्वात मोठा धोका ठरतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून गुप्त डावपेच, कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपावरून संघर्ष आणि वैवाहिक नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. आता या सगळ्यासाठी उपाय काय करायचे? सकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा व सूर्य गायत्री मंत्र 11 वेळा म्हणा. घरात साजीकडे म्हणजे ताम्रपात्र, गूळ, साखर आणि हरतालिकेचं पूजन करा. विशिष्ट गुरुवारी केलेल्या गुरु बृहस्पती शत्रुनाश स्तोत्राचे पठण करा. नंबर 7 आहे, ब्रह्मयोग. जीवनाची दिशा पूर्णपणे बदलेल. 2026च्या सुरुवातीला गुरु आणि शनी यांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग ब्रह्मयोग निर्माण करेल. ही योग धनुराशीच्या चतुर्थ व नवम भावावर प्रभाव टाकेल. हे ते क्षण आहे जेव्हा आत्तापर्यंतचे परिश्रम रंगून यशाचे नवे दरवाजे उघडतील. ज्यांना आयुष्यभर संघर्षच मिळाला त्यांच्यासाठी हे काळ परिवर्तनात्मक ठरेल. जणू नियतीनेच नवा अध्याय लिहिलेला घेतला असेल. या काळात अनेक धनुराशीच्या लोकांचे परदेश गमन निश्चित होईल. शिक्षण, नोकरी स्थायिक होण्यासाठी ज्या संधी 10 वर्षापासून थांबल्या होत्या त्या अचानक पुढे येतील. मानसिकदृष्ट्या नवचैतन्याची अनुभूती, ध्यान, योग, अध्यात्मात वाढती रुची. आता उपाय काय करायचे? नित्य ब्रह्मांड कवच स्तोत्राचं पठण करा. पिवळ्या कपड्यांचे सातत्य ठेवून बृहस्पतीला प्रसन्न करा आणि गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी विशेष ध्यान धारणा करा. नंबर 8 आहे, भावनिक विस्फोट. जुनं संपेल आणि नवं जन्मेल.
2026-2027 या काळात धनुराशीच्या लोकांच्या प्रेम संबंधात अतिशय तीव्र उलथापालथ होणार आहे. ज्यांनी तुमचं प्रेम फसवलं, ज्यांच्यावर तुम्ही जीव ओवाळून टाकला, त्यांच्याच हातून भावनिक जखमा मिळण्याची शक्यता आहे. पण याच वेळी एक नवीन आत्म्याशी भेट होईल, जो तुमचं जखमांनी भरलेलं अंतःकरण नव्याने जुळवेल. तुम्ही जुन्या प्रेमाच्या आठवणी सोडाल तरच नवीन प्रेम तुमच्या जीवनात येईल. म्हणूनच ही भावनिक मृत्यू पुनर्जन्म ही अटळ प्रक्रिया आहे. आता उपाय काय करायचे? नारायण कवचचा रोज पाठ करा. घरात पांढऱ्या रंगाचे फूल लावून ते तुळशीसमोर वाहा. शुक्रवारच्या दिवशी श्री लक्ष्मी नारायणाची एकत्र पूजा करा. नंबर 9 आहे, पूर्वजांचे ऋण फिटतील आणि वंशाच्या कर्माचा निकाल. धनुराशीच्या लोकांनी 2026 मध्ये अनेक वेळा पूर्वजांचे स्वप्नात दर्शन घ्यावे. हे संकेत असतील त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे. विशेषतः ज्यांच्या कुलदेवतांची पूजा विसरली गेली आहे, त्यांच्या घरात वडिलोपार्जित परंपरा तुटली आहे, त्यांना पिढ्यानपिढ्यांचे ऋण चुकवण्याची वेळ आली आहे. उपाय काय करायचे? अमावस्येला पिंडदान किंवा तर्पण अवश्य करा. कुलदेवताचे 18 आठवडे पूजा अर्चा करा आणि गायत्री मंत्र 108 वेळा रोज म्हणावा. नंबर 10 आहे, नियतीचं पुनर्लेखन. ब्रह्मदेव स्वतः हस्तक्षेप करणार. हे सर्वात प्रभावी आहे. रहस्यपूर्ण वळण असेल. ज्या गोष्टी शक्यच नाहीत, जिथे सर्व मार्ग बंद वाटले, जिथे सर्व दारं बंद झाली, तिथे ब्रह्मदेव स्वतःच नव्या संधीचे दार उघडतील. ही घटना विशेषतः 2026च्या उत्तरार्धात घडेल. ज्या गोष्टी तुमच्यासाठी कधीच होणार नाही असं वाटलं होतं, त्याच अचानक घडून जातील. नियती नव्याने लिहिली जाईल. उपाय काय करायचे? ब्रह्मांड स्तोत्र रोज सकाळी 5 वाजता म्हणावे. पूर्ण शुद्धतेने 108 दिवशी सूर्य उपासना करावी. प्रत्येक शनिवारी 3.5 शनिमंत्र जप करावा. आता अंतिम शब्द. ब्रह्मदेवाच्या लेखणीतून सुटका नाही, पण दिशा निश्चित करता येते. धनुराशीच्या प्रवासाला ब्रह्मदेवाने एक विलक्षण नियतीने बांधून ठेवला आहे. ही 10 अटळ गोष्ट्या म्हणजे केवळ भविष्य कथन नाहीत, त्या एक प्रकारची स्मृती आहेत, आत्म्याने घेतलेली आणि जन्माच्या आधीच. काही गोष्टी टाळता येणार नाहीत, कारण त्या तुमचं भाग्य आहेत. काही संघर्ष होणारच, कारण त्यातूनच तुमचं शक्तिरूप जाग होणार आहे. काही शत्रू तुमच्यावर हल्ला करणार, कारण देवाला तुमची ढाल तपासायची आहे. काही लोक अचानक मदतीला धावतील, कारण जे तुमच्या आत्मकथेतले नियोजन पात्र आहेत. पण लक्षात ठेवा, भविष्य लिहिलं असेल तरी कृती हीच ते बदलण्याची भाषा आहे. उपाय हे काही भीतीमुळे करायचे नसतात, तर आत्म्याची ती पुकार असते. जिथे ब्रह्मयोग आहे तिथे ब्रह्मसत्ता जागी होतेच, पण त्यासाठी तुम्हाला त्याची चाहूल लागावी लागते. आजपासून तुमचा प्रत्येक श्वास ही एक प्रार्थना असावी. प्रत्येक कृती एक यज्ञ, प्रत्येक संघर्ष एक तपश्चर्या आणि प्रत्येक यश एक नम्र धन्यवाद. धनुराशीच्या व्यक्तींनो, हे लक्षात ठेवावं, तुमचं जीवन म्हणजे एक बाण आहे जो सत्याच्या दिशेने झेपावतोय. तेव्हा मागे पाहू नका, शत्रूंना दोष देऊ नका, वेळेवर संशय करू नका, कारण तुम्ही धनु आहात, ब्रह्मदेवाच्या आशयाचा केंद्रबिंदू, आणि ब्रह्मदेव जे लिहितात ते घडतंच. आता विशेष टीप. तुम्ही जर या 10 गोष्टी मनापासून वाचल्या, समजून घेतल्या आणि त्यावर कृती केली, तर 2026 आणि 2027 मध्ये तुम्ही केवळ संकट टाळणार नाहीत, तर एक नवीन अध्याय लिहाल, जो भाग्य या शब्दालाही हरवून टाकेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.